मी खूप लहान होते जेव्हा माझे पप्पा गेले तेव्हा. आणि मी खूप लाडकी होते घरामध्ये. म्हणजे पप्पाची खूप लाडकी होते मी. आणि मी सगळ्यात जास्त पप्पाला माझ्या लग्नाच्या वेळेस खूप जास्त मिस केलं. मला वाटत होतं की पप्पा असते ना तर अजून वेगळ्या पद्धतीने एन्जॉय करता आला असता. पप्पा कसे एन्जॉय करतात, पप्पाने कसं एन्जॉय केलं असतं हे मला बघता आलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या लग्नाच्या वेळेस खूप मिस करत होते. म्हणून मी माझ्या 23 नोव्हेंबरला माझं लग्न होतं, 22 नोव्हेंबरला हळदी. आणि हळदीच्या दिवशी मी देवाला सहज काय म्हटलं, देवा पप्पा असतील ना, पप्पा इथं असतील, पप्पा मला बघत असतील तर पाऊस येऊ दे, उद्या लग्ना दिवशी पाऊस येऊ दे आणि मला कळू दे की पप्पा आहेत तर पप्पा मला बघत आहेत म्हणून. हे मी हळदी दिवशी अगदी सहजच माझ्या मनातून असं देवाला मी म्हणलं होतं. तर नोव्हेंबर महिना चालू होता, पाऊस येईल हे कुठलं म्हणजे कसलीच चिन्ह नव्हती की पाऊस येईल म्हणून. आणि पाऊस नव्हता, काही नव्हता. हळदीचा दिवस गेला आणि लग्न 23 नोव्हेंबर आला, म्हणजे त्या दिवशी लग्न. आणि लग्न झालं, 12:30च्या अक्षता होत्या, लग्न झालं. मग अक्षतानंतर आमच्या इथे 5-5:30 वाजता वसंतीचा कार्यक्रम असतो. तो खूप इमोशनल असते ते सगळं. तर ते वसंतीचा प्रोग्राम चालू होता, खूप इमोशनल झाले होते मी सहजच असंच खाली मान घालून बसले होते आणि डोळे पुसत होते. डोळे पुसता पुसता सहज असं खाली मान घालून बसले होते, डोळे पुसत होते. आणि मला सहजच असा आवाज आला कानात की धावपळ चालू आहे सगळीकडे आणि कोणी चेअर ओढत आहे, कोणी हॉलमध्ये पाणी येईल म्हणून सतरंजी ओढत आहे आणि पावसाला सतरंजी काढा, सतरंजी ओढून घ्या म्हणून असं मला आवाज कंटिन्यू आवाज येऊ लागला. आणि मी एकदम शॉक झाले. बापरे म्हणलं, मी देवाला म्हणजे असं म्हणलं होतं की देवा पाऊस येऊ दे, आणि आज पाऊस आला म्हणजे पप्पा आहेत, पप्पा मला बघतायत, पप्पा इथेच कुठेतरी आहेत. म्हणून मी अशा आतून एकदम खुश झाले आणि इमोशनल पण झाले. मी देवाचे पण आभार मानते की देवा पाऊस आला म्हणजे मी तुम्हाला म्हणलं होतं म्हणजे पप्पा इथेच आहेत, पप्पा मला बघत आहेत. हे सगळ्या गोष्टीमध्ये मला चालू आहेत. आणि ते क्षण मी तेवढ्यात मग मी हे सगळं चालू आहे आणि मी तेवढंच असं वरती मान केली आणि अशी डोळे पुसतच मी अशी वरती मान केलं आणि बघितलं तर काहीच नव्हतं. सगळे आपापल्या जागेवर बसले होते. तो वसंतीचा प्रोग्राम चालू होता, पाऊस नव्हता, कुणी चेअर ओढत नव्हतं, सतरंजी काढत नव्हतं, काहीच नाही. मला वाटतं की बापरे, म्हणजे मला तो भास झाला. म्हणजे ते देवानं मला ते प्रचिती करून दिली की बघ पप्पा आहेत, पप्पा इथेच आहेत, पप्पा तुला बघत आहेत. ते इतकं हे म्हणजे त्या दिवशी मला जाणवलं की देव आहे, तो आपल्याला बघतोय, माझे पप्पा आहेत, देव असतो आणि पप्पा माझे आहेत हे मला त्या दिवशी जाणवलं. हेच मला सांगायचं होतं. हे माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली आणि हे खूप दिवसापासून मला हे सांगायचं होतं की देव आहे हे मला सगळ्यांना सांगायचं होतं. म्हणून मी हा आज व्हिडिओ केला आहे. ही आठवण, हा मुमेंट हे आयुष्यभर मला साठवून ठेवायचं होतं आणि आयुष्यभर माझ्या ह्या गोष्टी, हा प्रसंग हा आयुष्यभर लक्षात राहील माझ्या.